जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सामाजिक शास्त्रे TET पेपर 2 सराव प्रश्नसंच 7 मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता 7वी. या व्हिडिओमध्ये प्रकरण 2 प्रादेशिक सत्तांचा उदय, 3रं प्रकरण आहे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन आणि 4थं आहे दिल्लीची सुलतानशाही. या प्रकरणावरील प्रश्नांचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे. सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला तुम्हाला प्रेस करायचं आहे. तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते घराणे चांदवड येथे प्रथम स्थायिक झाले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 यादव. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 सेऊणचंद्र. प्रश्न क्रमांक 3, यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 दुसरा सिंघण. प्रश्न क्रमांक 4, यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 पाचवा भिल्लम. प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राजाच्या पराभवानंतर यादव सत्तेचा ऱ्हास सुरू झाला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 रामचंद्र तिळू. प्रश्न क्रमांक 6, देवगिरी येथे राजधानी नेल्यावर कोणत्या यादव राजाने स्वतःस राज्याभिषेक करून घेतला? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 5वा भिल्लम. प्रश्न क्रमांक 7, इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या आरंभी दिल्ली येथे सत्ता केंद्र कोणी निर्माण केले? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 तुर्की. प्रश्न क्रमांक 8, भारताचा परराष्ट्र व्यापार कोणत्या इसवी सनात मंदावला होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 A व B म्हणजेच इसवी सनाचे 8वे आणि इसवी सनाचे 9वे शतक. प्रश्न क्रमांक 9, अरब व्यापाऱ्यांकडून भारतातील कोणत्या पदार्थास मागणी नव्हती? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 खजूर. प्रश्न क्रमांक 10, अरब व्यापारी भारतातून कोणती फळे अरबस्थानात घेऊन जात असत? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 ABC लिंबू, नारळ आणि आंबा. प्रश्न क्रमांक 11, महत्त्वाचे बंदर भरूच कोठे आहे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 गुजरात. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या बंदरातून शिसम लाकूड चीनला पाठवले जाईल? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 मलबार. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या बंदरातून जावा सुमात्रा बेटांकडे भारतातून व्यापारी जहाजे जात होती? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 ताम्रलिप्ती. प्रश्न क्रमांक 14, भारतातील कोणत्या राजाने आपला प्रतिनिधी चीनला पाठवला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पहिला राजेंद्र. प्रश्न क्रमांक 15, गूळ उद्योग कोठे चालत होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 यवतमाळ. प्रश्न क्रमांक 16, पैठणीसाठी कोणते नगर प्रसिद्ध आहे? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 पैठण. प्रश्न क्रमांक 17, तलम कापडासाठी कोणते नगर प्रसिद्ध होते? पर्याय क्रमांक 4 योग्य आहे वरंगळ. प्रश्न क्रमांक 18, स्थानिक पातळीवरील व्यापारात कशाचा उपयोग होत होता? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 वस्तू विनिमय. प्रश्न क्रमांक 19, कोणाच्या कारकिर्दीत पद्मटंक हे सोन्याचे नाणे व्यापारात होते? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 यादव. प्रश्न क्रमांक 20, इसवी सनाच्या 8वे
ते 13वे शतकात समाजव्यवस्थेतील चुकीचे विधान निवडा. आणि चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 2, मातृप्रधान होती. तर हे चुकीचे विधान आहे आणि पितृप्रधान होती आणि समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते, परंतु त्या स्त्रियांना कुटुंबात महत्त्वाचे स्थान होते. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 21, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी कोणत्या ठिकाणी आहेत? योग्य पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 22, प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर कोठे आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, खजुराहो. प्रश्न क्रमांक 23, प्रसिद्ध सूर्य मंदिर कोठे आहे? योग्य पर्याय क्रमांक 4, कोणार्क. प्रश्न क्रमांक 24, बृहदीश्वराचे मंदिर कोठे आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, तंजावर. प्रश्न क्रमांक 25, जगन्नाथाचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? योग्य पर्याय क्रमांक 4, पुरी. प्रश्न क्रमांक 26, लिंगराज मंदिर कोठे आहे? योग्य पर्याय क्रमांक 1, तंजावर. प्रश्न क्रमांक 27, राजस्थानमधील अबू पर्वतावर कोणते मंदिर आहे? योग्य पर्याय क्रमांक 3, दिलवाडा जैन मंदिरे. प्रश्न क्रमांक 28, होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? योग्य पर्याय क्रमांक 1, हळेबीड. प्रश्न क्रमांक 29, बेलूर येथील कोणत्या मंदिरातील कोरीवकाम अप्रतिम आहे? योग्य पर्याय क्रमांक 3, चन्नकेशव. प्रश्न क्रमांक 30, उत्तर भारतातील तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणते? योग्य पर्याय क्रमांक 4, काशी. प्रश्न क्रमांक 31, हस्तलिखित ग्रंथांमध्ये लघुचित्रे काढण्यास कोणत्या राजाने प्रोत्साहन दिले? योग्य पर्याय क्रमांक 1, पाल राजाने. प्रश्न क्रमांक 32, काश्मीरचा इतिहास सांगणारे राजतरंगिणी ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय क्रमांक 2, कल्लन. प्रश्न क्रमांक 33, सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य पर्याय क्रमांक 4, भास्कराचार्य. सिद्धांत शिरोमणी भास्कराचार्य. प्रश्न क्रमांक 34, श्रीकृष्ण भक्तीचे गीत गोविंद हे काव्य कोणी लिहिले? योग्य पर्याय क्रमांक 1, जयदेव. प्रश्न क्रमांक 35, विवेक सिंधू ओवीबद्ध कोणी केला? योग्य पर्याय क्रमांक 3, मुकुंदराज. प्रश्न क्रमांक 36, आदिपुराण हे महाकाव्य कोणी लिहिले? आदिपुराण हे महाकाव्य कोणी लिहिले? योग्य पर्याय क्रमांक 2, पंप. प्रश्न क्रमांक 37, सुलतान मुहम्मद घोरीने भारतावर आक्रमण करून त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली? आणि योग्य पर्याय क्रमांक 2, कुतुबुद्दीन ऐबक. पुढील प्रश्न क्रमांक 38, सुलतान मुहम्मद घोरी हा कोणत्या ठिकाणचा सुलतान होता? योग्य पर्याय क्रमांक 4, घूर. अफगाणिस्तानातील घूर या ठिकाणचा सुलतान होता. प्रश्न क्रमांक 39, कोणाच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली
भारतातील प्रदेशांचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मोहम्मद घोरी. प्रश्न क्रमांक 40. दिल्ली येथे कोणाच्या काळात कुतुब मिनारच्या बांधकामास सुरुवात झाली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 41. अल्तमशला दिल्लीचा सुलतान म्हणून कोणी मान्यता दिली? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 बगदादच्या खलिफाने. प्रश्न क्रमांक 42. सुलतान म्हणजे काय? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2 राज्याचा प्रमुख. प्रश्न क्रमांक 43. अल्तमशने चांदीची नाणी पाडली त्या नाण्याचे नाव काय होते? योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4 टंका. प्रश्न क्रमांक 44. रझियाला दरबारातील सरदारांवर नियंत्रण ठेवण्यास यश आले नाही. इसवी सन 1240 रझिया सुलतानला टिंबटिंब आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ठार मारण्यात आले. प्रश्न क्रमांक 45. इसवी सन टिंबटिंबमध्ये अलाउद्दीन खलजी दिल्लीचा सुलतान झाला. योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3 इसवी सन 1296 इसवी सन 1296 मध्ये. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी असत्य विधान कोणते? खालीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात आणि माळवा यांच्या आक्रमणांपासून अलाउद्दीन खलजीने आपले राज्य सुरक्षित केले होते. पुढील प्रश्न क्रमांक 47. कोणाच्या कारकिर्दीत भारतात उत्तरेस पेशावरपासून दक्षिणेस मैसूरपर्यंत आणि पश्चिमेस सिंधपासून पूर्वेस आसामपर्यंत प्रदेश होता? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 मोहम्मद तुघलक. प्रश्न क्रमांक 48. मोहम्मद तुघलकाने दिल्ली ते देवगिरी राजधानी स्थलांतर करण्याचा आपला निर्णय रद्द का केला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 दरबारी लोक उमराव आणि प्रजा यांची तीव्र नाराजी होती. प्रश्न क्रमांक 49. मोहम्मद तुघलकाने चलन व्यवस्थेत सुधारणा करण्यापूर्वी कोणती नाणी चलनात होती? आणि योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ए व बी सोन्याची आणि चांदीची नाणी. प्रश्न क्रमांक 50. मोहम्मद तुघलकाने कोणत्या धातूची नाणी आपल्या काळात काढली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 तांब्याची नाणी. पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता 7वी यामधील 4था चॅप्टर आहे दिल्लीची सुलतानशाही. या चॅप्टरमधील प्रश्न या व्हिडिओमध्येही समाविष्ट होते आणि पुढच्या व्हिडिओमध्येही असणार आहेत. तसेच 5वा चॅप्टर आहे तो विजयनगर व बहामनी राज्ये आणि 6वा आहे धार्मिक समन्वय. या टॉपिकवरचे या चॅप्टरवरचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सो हे चॅप्टर तुम्हाला वाचून ठेवायचे आहेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.